जय श्री राधाकृष्ण. वेलकम टू संगीताज किचन. कशा आहात तुम्ही सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच राहा, चांगले चांगले पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. तर मी आज माझ्या मुलांना टिफिनसाठी मस्त अशी कोबीची भाजी बनवलेली आहे आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सुरुवातीला मी पॅनमध्ये मी 2 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे. तर त्याच्यामध्ये छान अशी राई जिरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे. आज जरा टिफिन बनवण्याची जरा थोडी अशी माझी घाईच झालेली आहे आणि त्याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकून घ्यायचा आहे. आपल्याला कांदा छान असा मस्त असा परतून घ्यायचा आहे. आणि छान असा कांदा आपला परतून तर झालेला आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे. 2-3 इथे मी मिरच्या वापरलेल्या आहेत. तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही मिरचीचा वापर करू शकता. परतून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर आता याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. कढीपत्त्याचे पाने टाकून घ्यायचे आहेत. कढीपत्ता नेहमी मी चिरूनच टाकून घेते भाजीमध्ये, कारण मुलं भाजीमधला कढीपत्ता सगळा बाहेर काढून टाकून देतात. तर छान असं परतून झालेलं आहे. तर आता त्याच्यामध्ये आपल्याला 1 चम्मच हळद टाकून घ्यायची आहे. मिक्स करून झालेलं आहे व्यवस्थित आता. तर त्याच्यामध्ये आता आपण कोबी देखील टाकून घेऊया. कोबी छान असं मी बारीक असं चिरून घेतलेलं आहे आणि छान असं क्लीन करून घेतलेलं आहे, धुवून घेतलेलं आहे व्यवस्थित असा. छान अशी सगळी भाजी अशी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे व्यवस्थित अशी. झटपट होणारी भाजी आहे, तुम्ही केव्हाही बनवू शकता भाजी आणि खूप म्हणजे 5 मिनटामध्ये आरामामध्ये भाजी तयार होऊन जाते. छान असं मिक्स झालेलं आहे. तर आता याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही शिमला मिरची देखील टाकू शकता. शिमला मिरची देखील या भाजीमध्ये खूप अशी छान लागते खायला. छान असं मिक्स करून झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 चम्मच मीठ वापरलेलं आहे आणि शिमला मिरची टाकल्यामुळे कलर देखील खूप असा छान दिसतो. भाजी अशी छान अशी कलरफुल दिसते, खायलाही छानच लागते आणि बघायला देखील खूप अशी छान वाटते भाजी. फक्त असं आपल्याला थोड्या वेळासाठी झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे. झटपट होणारी भाजी आहे. जेव्हा माझी घाई होते तेव्हा मी नेहमी अशी टिफिनसाठी भाजी बनवते मुलांना, कोबीची भाजी. तर पाहू शकता थोडा वेळ झालेला आहे आणि भाजी देखील आपली छान अशी रेडी झालेली आहे खाण्यासाठी. तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता भाजी ही, तांदळाच्या भाकरीसोबत खाऊ शकता. खूप अशी छान अशी चव लागते भाजीला. आणि माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ट्राय तर तुम्ही नक्कीच करा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. तर बाय बाय, भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये.